न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। रायझिंग ट्रायबल फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार वितरण। अहिल्यानगरमध्ये रायझिंग ट्रायबल फाउंडेशनच्या वतीनं 85 मुख्याध्यापिका, 10 प्राध्यापिका आणि 5 शिक्षकांचा राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्काराने सन्मान करण्यात आला। रेणावीकर विद्या मंदिर येथे झालेल्या या भव्य सोहळ्यात स्त्रीरोग तज्ञ सुलभा पवार यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन सूरज घाटविसावे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते। त्यांनी महिलांचा सन्मान ही काळाची गरज असल्याचे सांगत समाजातील प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले। फाउंडेशनचे संस्थापक आणि स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याचे नमूद केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र आगलावे, प्रास्ताविक प्रसाद शिंदे, परिचय रवींद्र आगलावे तर आभार अमोल क्षीरसागर यांनी मानले। सदर कार्यक्रमासाठी असंख्य शिक्षक शिक्षिका उपस्थित होते, परिवारातील सदस्य उपस्थित होते, तसेच शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडके, महेंद्र हिंगे, नामदेव पतंगे, उमेश भोईटे, डहाणे सर, शंकर निंबाळकर, अविनाश विधाते, निलेश बांगर, दत्तात्रय झगडे, श्रीराम खाडे, राहुल मोरे तसेच स्वाभिमानी शिक्षक संघटना सर्व पदाधिकारी, रायझिंग ट्रायबल फाउंडेशनचे सर्व संचालक पदाधिकारी उपस्थित होते। प्रतिनिधी स्वामी गोसावी। बंधू भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मला कार्यक्रमासाठी फोन आला ना त्यावेळेस 5:30ची वेळ होती। 5:45 मी पोहोचले, अगदी धापा टाकत पोहोचले, कारण मला माहिती होतं की कार्यक्रमामध्ये 5:30ला सगळे येणार। मी धापा टाकत आले, म्हटलं नाही आता मला लेट झाले की नाही, पण पोहोचले वेळेमध्ये। राष्ट्रमाता जिजाऊ त्यांच्यामुळे आज आपल्या तमाम स्त्री जातीचं अस्तित्व आहे आणि ज्यांनी आपल्याला शिक्षणाची दारं खुली करून दिली, ज्यांच्यामुळे आज आपण इथं उभे राहण्यालायक मला बनवले, अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मरून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया। निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि रायझिंग ट्रायबल्स फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या 8 वर्षापासून ज्या शिक्षणापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कार्य केले जाते, त्याचबरोबर सामाजिक एकोपा टिकावा यासाठी विविध स्पर्धा घेऊन विविध कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचं काम सर्व सदस्य मिळून करत आहोत। आज या गोड कार्यक्रमाच्या दिवशी आपण सर्व आमच्या विनंतीला मान देऊन आलात, आमच्या फाउंडेशनच्या हाकेला साथ दिली, त्याबद्दल प्रथमतः मी सहर्ष स्वागत करतो। पाहताना सर्वात प्रथम मुखातून शब्द निघायचं म्हटला की सगळ्यांकडे नजरेकडे नजर माझी जाते, कारण जसं मी घरात असतोय तसं आज मला इथं भास होतोय। बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारला, बऱ्याच माता भगिनींनी प्रश्न विचारला, सर या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं कारण काय? कारण समोर तुमचं नाव दिसतोय आयोजक म्हणून। रायझिंग फाउंडेशन जे आहे ते आमचे सहकारी मित्र प्रसाद सर आहेत, पण तुमचा फोटो का? त्याचं कारण सांगू इच्छितो की परमेश्वराने आपल्याला सर्वांना एका चांगल्या जागेवर बसवलेलं आहे, त्यामुळे आपण आपल्या कुटुंबाच्या सगळ्या गरजा भागवू शकतो। पण या कुटुंबाच्या पलीकडेही आपल्या घरात माता असते, भगिनी असते। ज्या कुटुंबात प्रसंग घडतो किंवा दिवस येतो त्यावेळेस आपल्याला या माता भगिनी आठवतात। इतर वेळेस त्या घरात आहेत, स्वयंपाक करतात, घरातली कामं करतात, एवढे पुरतच। मला करण्याचं कारण असं आहे, एवढं बोलण्याचं कारण सांगू इच्छितो, कोरोनाच्या काळामध्ये एकाच वेळेस माझी आई आणि माझी पत्नी कोविड पॉझिटिव्ह होते आणि दोघीही आयसीयू मध्ये होते। माझी मिसेस 6 महिन्याची बाळंतीण होती। महाराष्ट्रातली पहिली केस पवार मॅडम। डॉक्टर बडे जे होते त्यांनी सांगितलं की सर यांना कोविड मध्ये जर आपण इंजेक्शन दिलं, रेमडेसिविर दिलं, तर एक आई वाचेल किंवा बाळ वाचेल। नेहमीप्रमाणे मी सांगितलं मला बायकोची गरज आहे, आईला वाचवा। त्यांच्या पत्नी शेजारी होत्या, त्या पण डॉक्टर आहेत, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। त्या दोघांना बायकोनी उभा राहून माझ्या पत्नीची सेवा केली। आईची अवस्था अशी होती की आई कधी जाईल हे देखील माहिती आहे। घरात आपल्याला सर्वांना माहिती आहे गाडीला 2 चाकं असतात, आई आणि वडील। जर बाई अगोदर गेली तर पुरुष जगू शकत नाही,
पुरुष अगोदर गेला तर बाई करून देखील खाऊ शकते. आई दवाखान्यात जाताच दुसऱ्या दिवशी वडील पॉझिटिव्ह झाले आणि वडील आयसीयूत गेले. आई एका हॉस्पिटलला, वडील एका हॉस्पिटलला, मिसेस एका हॉस्पिटलला आणि माझ्या घरात माझा 2 वर्षाचा मुलगा माझ्या सोबत. मी स्वतः कोविड पॉझिटिव्ह. मी या तिन्ही लोकांना डबे द्यायचो, तिन्ही लोकांची काळजी घ्यायचो आणि माझा लहान मुलगा जो पॉझिटिव्ह नव्हता, निगेटिव्ह होता, त्याला पॉझिटिव्ह बाप निगेटिव्ह लेकराला आपल्या हाताने चालत होता. मला या दिवसातून परमेश्वरांनी इथं उभं केलं. आज माझी आई माझ्या सोबत आहे, आज माझे वडील माझ्या सोबत आहे, आज माझी बायको माझ्या सोबत आहे. हा आशीर्वाद फक्त तुम्हा माता भगिनींचा आहे आणि जोपर्यंत या देहात श्वास आहे तोपर्यंत मी या माता भगिनींसाठी उभा असेल. आजच्या इंग्लिश बोला फ्लुएंट, कारण सोबत आहे प्रॉमिनंट. उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा 8600000069.